नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी ऐक्यूवर। आज आपण बघणार आहोत एम लक्ष्य विकास अर्थात भारतीय राज्यशास्त्र पुस्तकावर आधारित असलेल्या यूट्यूब सिरीजमधला तिसरा घटक, जो की आधारित आहे राज्यघटनेचे वैशिष्ट्य या चॅप्टरवर। चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आपलं चॅनल मराठी ऐकू सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, तिथली बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण की येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्यावेळेस मिळेल। तसंच टेलिग्रामवरती मराठी ऐकू नावाचे चॅनल, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, ती जॉईन करायला देखील विसरू नका। चला तर बघूया आपला पहिला प्रश्न काय आहे। आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधाने कोणती आहेत? विधान 1, भारतीय राज्यघटना ब्रिटिश राज्यघटनेप्रमाणे लिखित आहे। विधान दुसरं, भारतीय राज्यघटना ही जगातील विस्तृत राज्यघटना आहे। विचार करा, याच्यातील विधान हे दोन तुम्हाला योग्य वाटेल, पण विधान 1 हे चुकीचं आहे, कारण की भारतीय राज्यघटना ही ब्रिटिश राज्यघटनेप्रमाणे लिखित नाही, तर लिखित आहे पण अमेरिकन राज्यघटनेप्रमाणे लिखित आहे, कारण की ब्रिटिश राज्यघटना ही अलिखित आहे। त्यामुळे विधान 1 हे चुकीचं ठरेल। त्यामुळे आपलं योग्य उत्तर असेल फक्त पर्याय क्रमांक 2। कळालं? कारण की ब्रिटिश राज्यघटना ही अलिखित आहे, तर भारतीय राज्यघटना ही अमेरिकन राज्यघटनेप्रमाणे लिखित आहे। चला तर बघूया दुसरा प्रश्न काय। दुसरा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। खालीलपैकी कोणत्या तरतुदी भारत सरकार अधिनियम 1935 मधून घेण्यात आल्या आहेत? 1935ला भारत सरकार कायदा आला होता, त्यामध्ये कोणत्या तरतुदी ज्या आपण भारतीय राज्यघटनेत जशा तसं घेतलं? त्यातील पहिला आहे संघराज्य रचना, दुसरी न्यायव्यवस्था, तिसरी राज्यपाल, चौथी लोकसेवा आयोग अर्थात UPSC किंवा MPSC। विचार करा, याचं उत्तर काय असेल? याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। या चारही गोष्टी आपण 1935च्या कायद्यामधून घेतल्या। जवळपास 250हून अधिक कलमे आपण ह्या 1935च्या कायद्यामधून घेतले आहेत। चला तर बघूया प्रश्न तिसरा काय। प्रश्न तिसरा आहे की खालीलपैकी कोणत्या घटनेचे संघराज्यीय वैशिष्ट्य नाही? संघराज्यीय म्हणजे फेडरल फीचर कोणतं नाही आहे ते विचारायचं। आपल्या घटनेची दोन वैशिष्ट्ये, एक संघराज्य आणि दुसरं एकात्म अर्थात युनिटरी फीचर। त्यातलं आपल्याला ते संघराज्य कोणतं नाही, म्हणजे एकात्म ते फीचर असलं पाहिजे। बघूया लिखित राज्यघटना। लिखित राज्यघटना संघराज्य वैशिष्ट्य आहे, कारण की राज्यघटना लिखित असल्या कारणामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आपलं कार्यकाम, आपली धोरणे ठरवणे सोयीस्कर जातं। दुसरी ताठर राज्यघटना, हे पण संघराज्य वैशिष्ट्य आहे, कारण की ताठर असल्या कारणामुळे केंद्र त्यात बदल करू शकत नाही आणि त्यामुळे राज्यांना आपला कार्यभार करणे सोयीस्कर जातं। तिसरं आहे एकात्मिक न्यायव्यवस्था आणि चौथं आहे द्विगृही पद्धत। द्विगृही पद्धत म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, त्याच्यामध्ये राज्यसभा राज्यांना प्रतिनिधी दिल्यामुळे इथं फेडरल स्ट्रक्चर तयार होतं, त्यामुळे ते संघराज्य वैशिष्ट्य आहे। त्यामुळे आपलं इथं योग्य उत्तर आहे जे संघराज्य वैशिष्ट्य नाही, ते आहे एकात्मिक व्यवस्था न्यायव्यवस्था। इथं समजून घ्या, इथं जर त्यांनी स्वतंत्र न्यायव्यवस्था म्हटलं असतं तर ते संघराज्य वैशिष्ट्य झालं असतं, पण एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे इंटिग्रेटेड ज्युडिशरी, याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाच्या अंडर उच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालयाच्या खाली जिल्हा न्यायालय असेल आणि सर्वोच्च न्यायालयाला उच्च न्यायालयाच्या आणि जिल्हा न्यायालयाच्या बदल करायला येईल, त्यामुळे ते प्रकारचं एकात्मिक फीचर तयार होतं। त्यामुळे हे संघराज्य वैशिष्ट्य नसून एकात्मिक वैशिष्ट्य आहे, त्यामुळे हे आपलं संघराज्य वैशिष्ट्य आणि त्यामुळे आपलं उत्तर ठरेल। बघूया आपला चौथा प्रश्न। प्रश्न चौथा की खालीलपैकी योग्य विधान ओळखायचं। विधान 1 आहे, ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही। आणि विधान दुसरं आहे की संसदीय प्रणालीस पंतप्रधानांची शासन व्यवस्था असे म्हणतात। विचार करा काय उत्तर असू शकतं। तर नीट विचार केल्याला आपल्याला माहीत असेल की ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही, हे विधान बरोबर आहे। आणि दुसरं देखील विधान बरोबर आहे, कारण की तिथं पंतप्रधानांना जास्त अधिकार असल्यामुळे संसदीय प्रणालीस पंतप्रधानांची शासन व्यवस्था असे म्हणतात। आता विधान 1 जे आहे, कारण ब्रिटिश संस्था आपण बघितलं की अलिखित असल्यामुळे तिथे अनेक कस्टम्स परंपरा आधारित त्यांचे कायदे आहे, त्यामुळे त्यांना जास्त अधिकार भेटतात। पण भारतात राज्यघटना लिखित असल्या कारणामुळे राज्यघटनेच्या स्वरूपात सगळं कार्यकाम करावं लागतो, त्यामुळे ते जास्त सार्वभौम नाही। त्यामुळे आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, दोन्ही योग्य। बघूया पाचवा प्रश्न। भारतीय राज्यघटनेमध्ये कायद्याने प्रस्थापित झालेली प्रक्रियाचा कोणत्या कलमात उल्लेख आहे? तर याचं योग्य उत्तर असेल तर कलम 12, ज्यामध्ये राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली आहे, त्यामुळे ते आपलं उत्तर नसेल।
कलम 21 जे की आपलं उत्तर आहे, ज्यामध्ये कायद्याने प्रस्थापित झालेली प्रक्रियेचा उल्लेख केला आहे. आता मला तुम्ही सांगायचं आहे की कायद्याने प्रस्थापित झालेली प्रक्रिया याचा भारताने कोणत्या देशाकडून स्वीकार केला आहे. जो कोणी कलमेंटमध्ये त्याचा अभ्यास झाला असं आपण म्हणू शकेल. लक्षात घ्या की कायद्याने प्रस्थापित झालेली प्रक्रिया हे तत्त्व भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारलं आहे. बघूया आपला 6वा प्रश्न. भारतीय राज्यघटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्या संतुलनावर आधारित असल्याचा निकाल कोणत्या खटल्यात दिला. MPSC पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून, मुख्य दृष्टिकोनातून खटले खूप महत्त्वाचे असतात. आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्या संतुलनावर आधारित असल्याचा निकाल कोणत्या खटल्यात दिला. तर त्याचे योग्य उत्तर आहे मिनर्वा मिल्स खटला. केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वांना माहिती आहे की घटनेचं बेसिक स्ट्रक्चरची व्याख्या केली गेली. मेनका गांधी खटला जो कलम 21च्या संदर्भात आहे, हे खटले बघून जा. आणि आता आजच्या प्रश्नाचं उत्तर आपलं आहे मिनर्वा खटला, याची सर्व माहिती तुम्हाला या इमेजमध्ये उपलब्ध आहे. बघूया 7वा प्रश्न. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. MPSCने यापूर्वी विचारलेला प्रश्न आहे की देश आणि त्यांनी लागू केलेले सार्वत्रिक मताधिकार यांचे वर्ष याबाबत खालीलपैकी अयोग्य जोडी. सार्वत्रिक मताधिकार म्हणजे सर्वांना दिलेला मतदानाचा अधिकार, त्या स्त्री पुरुषाचा कोणताही भेदभाव. पहिला आहे ब्रिटन 1928 जे बरोबर आहे. रशिया 1936 ते बरोबर आहे. इटली 1948 ते बरोबर आहे. तर फ्रान्स 1950 जे की चुकीचं आहे. इथं आपण बघू शकतो की फ्रान्समध्ये 1944-45ला सर्वांना मतदानाचा अधिकार दिला गेला होता. तर भारतात सर्वप्रथम स्त्रियांना मतदानाचा अधिकार भारतात कोणत्या वर्षी कोणत्या कायद्याने दिला गेला आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया किती जणांना याबद्दल माहिती येत असेल तर मी कमेंटमध्ये नक्कीच सांगेल. बघूया आपला 8वा प्रश्न काय. खालीलपैकी योग्य विधाने ओळखायची. विधान 1 आहे अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व आहे. विधान 2 भारतामध्ये एकेरी नागरिकत्व पद्धत ब्रिटनकडून घेतली आहे. विचार करा काय विधानं कोणते बरोबर असू शकतात. तर इथे दिले दोघी विधानं बरोबर आहे. त्यामुळे आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व आहे म्हणजे अमेरिकेत USA या देशाचे एक नागरिक म्हणून आणि त्या संबंधित राज्याचे नागरिक म्हणून असे 2 नागरिकत्व तुम्हाला भेटतात. त्या दोघी राज्यांचे देशाचे कायदे तुम्हाला पाळावे लागतात. पण भारतात तुम्हाला फक्त भारतीय म्हणून नागरिकत्व भेटतात. तुम्ही महाराष्ट्रात राहता म्हणून तुम्ही मराठी माणसं म्हणून तुम्हाला नागरिकत्व असं वेगळं भेटत नाही. त्यालाच एकेरी नागरिकत्व असे म्हणतात. बघूया 9वा प्रश्न काय. घटनेची वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्रोत यांची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची. भारतामध्ये जवळपास अनेक तत्त्व आपण इतर राष्ट्राकडून स्वीकारले. त्याबाबत हे प्रश्न आहे. पहिला आहे की अमेरिका आणि उपराष्ट्रपती. अमेरिकेतून आपण जवळपास ज्युडिशरी सिस्टीम आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचं स्ट्रक्चर घेतो, त्यामुळे हे योग्य आहे. दुसरं कॅनडाकडून आपण राज्यपालांची नेमणूक, हे पण बरोबर आहे. तसेच कॅनडाकडून आपण केंद्र शासनाला शेषाधिकार देण्याची पद्धत देखील घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची, जे की बरोबर आहे. आणि चौथं आहे ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे? याच्यात थोडीशी चुकीची फक्त 1935च्या कायद्यामध्ये फक्त आणीबाणीचं तरतुदी असतात तर ते बरोबर असतात. पण इथं म्हटलं आहे की आणीबाणीत मूलभूत हक्क निलंबित करणे, जे की आपण जर्मनीच्या राज्यघटनेकडून घेतलं आहे. तेच जर फक्त आणीबाणी तरतुदी असतात, आणीबाणी तरतुदी त्या आपण 1935च्या कायद्यातून घेतल्या. थोडाच फरक आहे, लक्षात ठेवा. बघूया 10वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेला वकिलांचे नंदनवन असे कोणी म्हटले. भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत अनेकांनी टीका केली की भारतीय राज्यघटना ठिगळ्यांची राज्यघटना ती वकिलांना खूप मदत करते, ती पॅची अर्थव्यवस्था राज्यघटना आहे. तर इथे विचारले की वकिलांची नंदनवन असे कोणी म्हटले, तर ते म्हटले आहे आयव्हर जेनिंग यांनी, जे आहे इमेजमध्ये दिलेलं. MPSCसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यात बघूया आपण के माहेश्वरी आणि PR देशमुख यांनीही वकिलांबद्दल म्हटलं आहे की वकिलांना मदत करणारी, वकिलांना व्यवसाय वाढवण्यास मदत करणारी राज्यघटना डिझाईन केली आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण 10 प्रश्न बघितले असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.